नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत माच रिसॉर्टला, जेही लोकेटेड आहे बदलापूरला। तर चला आपण वॉक अराउंड घेऊया पूर्ण माच रिसॉर्टचा। हा आहे एंट्रन्स माच रिसॉर्टचा। बघू शकता तुम्ही, ते मस्त प्रकारचे प्लांटेशन केलेलं आहे यांनी। स्टार्टिंगला आपल्याला वेलकम दिसते इकडे, ओके। आणि इथे माचचा बोर्ड आहे आणि समोर गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे, जे की आपल्याला सदैव आशीर्वाद देत असतात। सुंदर असा गार्डन एरिया यांच्याकडे आहे, खूप स्पेशियस असा एरिया आहे। इकडे खूप मस्त ग्रीनरी यांनी मेंटेन केलेली आहे आणि लहान मुलांसाठी तर बघू शकता इकडे मस्तपैकी प्ले एरियाज आहे। इथे चौके आहेत, सिंगल सीटवाला, डबल सीटवाला आहे। हे बघा, इकडे डॉगेज भाई बसलेले आहेत आपले। त्याच्यानंतर इकडे घसरगुंडी आहे। त्याच्यानंतर आपण स्विमिंग पूल एरियाकडे जाऊ। हा स्विमिंग पूल एरिया आहे। हा स्विमिंग पूल एरिया अडल्ट लोकांसाठी आहे। हा आय थिंक 5 to 7 फीटपर्यंत आहे मॅक्सिमम, आणि तिथे कमरेपर्यंत येऊ शकतो। तर बघू शकता इथे घसरगुंडी जाई, यानंतर तुम्ही घेऊन डायरेक्ट पाण्यात येऊ शकता। तर आपण जाऊया आता। याचे जे रूम्स आहेत हे तर लॉक्स आहेत, बट आपण जो रूम घेतला तो तुम्हाला मी दाखवतो। इथे जे लोक हाय रूम्स विकत घेतील त्या लोकांसाठी प्रॉपर इथे जेवणाची अरेंजमेंट असते। इथे शेड बनवलेली आहे, ते टेबल खुर्ची व्यवस्थित टाकलेले आहे त्या लोकांनी। आपण बघूया आता या साईडला काय, या साईडला देखील या लोकांनी प्लांटेशन करून ठेवलेलं आहे। जी खरंच बघू शकता, अशी मस्त अशी डॉर्मेटरी रूम यांच्याकडे आहे। स्पेशियस असा बेड आहे, इथे मस्त एक AC आहे, बॉक्स AC। डबल बेड्स भेटणार आपल्याला। एक छोटं कपाट आहे आपल्याला भेटणार आहे इकडे। ते वॉशरूम्स आहेत, एकदा बघून घ्या आपण वॉशरूम कसे आहेत। मस्त असं वॉशरूम आहे, कंबाईन अटॅच असं बाथरूम पण याला आहे। ते बघू शकता म्युझिक सिस्टम सुद्धा आहे, म्हणजे नाईटला तुम्ही लाईट वगैरे लावून इकडे डान्स करू शकता। प्रत्येक रूमला हा बॉक्स AC असणार आहे, जो की चांगली कूलिंग करेल। आता आपण जाऊया दुसऱ्या लोकेशनला। हे बघा, इथे सुद्धा बसायची सोय केलेली आहे, प्रॉपर शेड आहे। यांचं प्रॉपरली इथे इन हाऊस किचन आहे। किचनमध्ये बघू शकता तुम्ही प्रॉपर असं हायजेनिक पद्धतीचं किचन आहे। आपण सेकंड पूलकडे आलेलो आहे। हा इकडे सुद्धा एक रूम्स आहेत, काय रूम्स आहेत तिथे तुम्हाला हा पूलचा ॲक्सेस भेटणार आहे। आणि इथे सुद्धा मस्त बसण्याची सोय केलेली आहे, आणि इथे मेन म्हणजे तुम्हाला रेन डान्स करता येणार आहे सगळ्यांना। तर आपण बघूया की हे रूम्स कसे आहेत। इथे सुद्धा तुम्हाला वॉशरूम वगैरे इकडे अवेलेबल आहे। इथे टॉयलेट, इथे वॉशरूम्स, इकडे बेसिनसुद्धा अवेलेबल आहे। तुम्ही लॉनमध्ये फुल बसून एन्जॉय करू शकता स्विमिंग पूलचा। याच्या अटॅचच हे रूम्स इकडे अवेलेबल आहेत, बघू शकता। इकडे फ्रीजसुद्धा आहे, इकडे एक बेड आहे। इथे ऑलमोस्ट 2 तर लोक झोपू शकतात। हा एक रूम आहे, इकडे लोक बसू शकतात। त्यानंतर हा सोफा बसायला, इथे TV। देन तुमचा हा एक बेडरूम आहे, इथे 3 लोक राहू शकतात। इथे संडास बाथरूम, हे बघ। तर असं खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे आणि हे रिसॉर्ट। आता हा एक व्ह्यू तुम्हाला दाखवतो। इथे सुद्धा छोटीशी लॉन आहे, आय थिंक बंद आहे। तो दरवाजा ओपन होत नव्हता, तो आपण इथून खिडकीतून हा शॉट घेतोय। बघा, हा असा ओपन एरिया इकडे छोटासा आहे, इथे तुम्ही बसून पार्टी करू शकता। प्रॉपरली यांनी 3 कॉटेजेस बनवलेले आहेत छोटे छोटे, जे की वुडन्स आहेत। हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आपला हा बुक केलेला आहे। तर आपण याचा एक वॉक अराउंड घेऊया। प्रॉपर तुम्हाला असं डेकोरेशन भेटणार आहे, प्लस एअर कंडिशन आहे इकडे। इथे एक छोटासा प्रोजेक्टर सुद्धा आहे, म्हणजे तुम्ही इथे मूवी सुद्धा पाहू शकता। त्याच्यानंतर इथे थोडं डेकोरेशन केलं आहे, ज्याचे बर्थडे पार्टी वगैरे कपल्स वगैरे असतील किंवा फ्रेंड्स असतील ते लोक इथे एन्जॉय करू शकतात। आणि मेन म्हणजे तुम्हाला हा एक ॲक्सेस भेटणार आहे
बाथटबचे चार्जेस आय थिंक 1000 रुपीज एक्स्ट्रा आहेत जे तुम्ही पॅकेज घ्याल त्याच्यासोबत. बट ओके, तुमच्या चॉईसवरती तुम्हाला हवं आहे का नको. तुम्हाला वॉशरूम भेटणार आहेत. त्यानंतर हा फ्रीज इकडे अवेलेबल आहे. तसं क्यूटसा छोटासा खूप चांगला असा रूम आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला खूप चांगला इकडे राहिल्यावरती. इथे आरामात 3 लोक व्यवस्थित झोपू शकतात. ते मस्त प्रकारे असं डेकोरेशन केलेलं आहे. इथे वुडनचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. इथे मस्त ग्रीनरी आहे. इथे सुद्धा झोपा हा आहे इथे बसायला आपल्याला. इथे मस्त पैकी प्रॉपर असं ग्रीनरी. आणि इथे देखील काहीतरी आहे बघा. इथे एवढी झाडं आहेत की पेरू वगैरे खाली पडायला लागलेले आहेत. इथे एक रूम्स आहे. आय थिंक ही केअरटेकरची रूम्स आहे वाटतं. संध्याकाळच्या ब्रेकफास्टला मस्तपैकी असे कांदा भजी आणि बटाटा भजी आम्हाला दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही. अदरक वाली चाय और बिस्कुट. चला या प्यायला. स्टार्टर्समध्ये आपल्याला प्रॉन्स तवा फ्राय दिलेले आहेत जे खूपच डिलिशियस आहेत. बघू शकता मित्रांनो, इथे आपल्याला मिळाल्या आहेत तांदळाच्या भाकरी, चिकन सुक्का आणि मस्त असा दाल तडका. आणि त्यांनी चिकनची ग्रेव्हीसुद्धा आपल्याला दिलेली आहे. इथे मस्त सलाड आहे आणि इकडे आपल्याला दिलेलं आहे जिरा राईस. असं उत्तम असं जेवण यांच्याकडनं आपल्याला भेटलेलं आहे. तर चला जेवणाचा आस्वाद घेऊया. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा सकाळचा ब्रेकफास्ट आहे मिसळ पाव. हे बघू शकता मस्त छोटे छोटे असे पाव आहेत. इकडे मस्त मिसळीचा रस्सा आहे जो की चिकनसारखा वाटतोय. इथे कांदा आणि इकडे फरसाण. बघू शकता तुम्ही असा मस्त असा एरियानी बनवलेला आहे. इथे कॅरम प्लेइंग चालू आहे. मस्त तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. आणि इथे बघाल तर तुम्हाला टी आहे. मस्त अरेंजमेंट करून दिलेली आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला इथे चेस बघू शकता. चेस खेळायला भेटू शकेल. मस्त अरेंजमेंट इथे पण केलेली आहे लोकांनी. इथे कुठलाही इव्हेंट करायचा असेल तोही तुम्ही इथे इव्हेंट करू शकता. ते मस्त सोफा वगैरे व्यवस्थित सगळी अरेंजमेंट केलेली आहे लोकांनी. चला मित्रांनो, आपण करतो आता या फार्ममधून चेकआउट. आपल्याला मस्ताने गिफ्ट म्हणून एक पेरू दिलेले आहेत जे की या झाडाचे आहेत. एकदम फ्रेश पेरू आपल्या सकाळीच दिलेले आहेत. तर चला आता चेकआउटची प्रोसेस करूया आपण. चलो, बहुत बहुत शुक्रिया. वीडियो देखना, वीडियो आएगा अपना यूट्यूब पे. चलिए, चलो शुक्रिया. गाडी सुद्धा आलेली आहे आता.
चला, कुठलाही कॉन्टॅक्ट करा असेल यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, कॉन्टॅक्ट करा. हे तर तुम्हाला खूप चांगला रेटनी थँक्यू सो मच. तर चला मित्रांनो, ब्लॉग एंड करूया. आय होप मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वाटलं तर कमेंटसुद्धा करा. थँक्यू सो मच.